नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. झी नाट्यगौरवचा निमित्त आहे आणि आपल्यासोबत चिन्मयीताई आलेली आहे. खूप सुंदर दिसते, कच्च हिरवा रंग, छान मस्त आणि टेम्पल ज्वेलरी, त्यानंतर छान गजऱ्याशी नातं आहे का ग? हो, म्हणजे लहानपणी माझ्याकडे सगळेजण, माझी आजी वगैरे असं म्हणायचे की एखाद्या माळ्याशी हिचं लग्न लावून देऊया, कारण मला खूप गजरे आवडायचे. आणि तेव्हा म्हणजे बॉयकट केला तरी सुद्धा एक लोमता गजरा इथे मी लावायचे. तर आवडतात फार गजरे, फुलंच आवडतात मुळात. बरं, सुमित दादांनी काय रिॲक्शन दिली? कारण त्याचं एक सुंदर मराठी गाणे भार्गवीताई सोबतचं ते छान सूट होते तुझ्या व्हिडिओवरती, आम्ही ते लावणार आहोत. त्यामुळे थँक्यू. काय त्याला आवडणारा रंग आहे हा. आणि आज असं काहीतरी आमची काल चर्चा चालू होती की तू काय घालणार आहेस उद्या, काय नेसणार आहेस उद्या असं. तर मी म्हटलं, मी असा विचार करते की ह्यावेळेला जरा केस मोकळे सोडून जावे. तर तो मला नाही, गजरा. ते त्याच्या मनात इतकं आहे की मी तयार होणं म्हणजे नेहमीच गजरा माळणं हे असतं. त्याच्यामुळे मजा येते मला हे करायला, ही गोष्ट. बरं, मी झटपट प्रश्न आणलेत, अगदी सोपे आहेत. झी नाट्यगौरवचं नाव घेतलं की पहिला डोक्यात शब्द कुठला आहे? मित्रमंडळींची भेटी गाठी. कसलं भारी. बरं, समजा तू सेलिब्रिटी होण्याआधी किंबहुना तुझ्याकडे फेम येण्याआधी जर तुला इथला पास मिळाला असता जुगाड म्हणून, तर तू काय केलं असतंस इथे येऊन? झी सुरू व्हायच्या आधीच मी कामाला सुरुवात केली होती. त्याच्यामुळे असं नसतं झालं. आणि मी नाहीये जुगाडू, मला हा शब्द पण नाही आवडत. बरं, समजा आता तू इतकी छान तयार होऊन आली, ज्यावेळेला तू गाडीत उतरलीस आणि रेड कार्पेटवर यायची वेळ, तर मनात कुठला थॉट आला? काही नाही, आता तुम्ही थांबवणार आहात आणि ऑलरेडी उशीर झालाय, त्याच्यामुळे मला असं धडधड होणार आहे. लगबग. बरं, रेड कार्पेटवर कोणासोबत वॉक इन करण्याची खूप मनापासून इच्छा आहे? सुमित राघवन. आणि इन जनरल लाईफ मध्ये अशा कुठल्या गोष्टीमध्ये तू सराईत आहेस की ज्यासाठी तुला कोणीही नॉमिनेट करू शकतं अवॉर्ड देण्यासाठी? स्वयंपाक करणं. कसलं भारी. खूप छान, अस्तित्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद.